मित्रांनो, इथे आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये उभा आहोत। या प्लॉटला सध्या शेंगा लागण्याची अवस्था आहे। तर या शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये सोयाबीन पिकाला 0.050 अर्थात पोटॅशची गरज असते। तर बाजारामध्ये मिळणाऱ्या कोणत्याही विद्राव्य स्वरूपातील पुड्यातील 0.050 हे खत आपण वापरू शकतो। 15 लिटरच्या पंपाला आपण 75 ते 100 ग्राम या प्रमाणामध्ये हे विद्राव्य खत घेणार आहोत। तसंच शेंगा लागल्यानंतर सोयाबीनवर आळी पडण्याचं देखील मोठ्या प्रमाण दिसून येत असतं। त्यासाठी आपण प्रोफेक्स सुपर किंवा गरडा केमिकलचा हमला यापैकी कुठलंही एक औषध वापरू शकता। या दोन्ही औषधांचे प्रमाण आपल्याला प्रति 15 लिटरच्या पंपाला 30 ml अर्थात 1 लिटर पाण्यासाठी 2 ml या प्रमाणात वापरायचं आहे। तर आपली सोयाबीनची शेवटची फवारणी हीच असू शकते। मित्रांनो, या फवारणीमुळे नक्कीच तुमच्या सोयाबीनचे दाणे चांगले टपोरे भरणार आहेत व वजन देखील वाढणार आहे। त्याचबरोबर सोयाबीनच्या दाण्याला चकाकी देखील येणार आहे, ज्यामुळे बाजारात चांगला भाव मिळवण्यासाठी देखील मदत मिळेल। तसेच किडींचा देखील प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे उत्पन्नात वाढ होणार आहे। या शेवटच्या फवारणीचा रिझल्ट अतिशय दमदार येणार असून फवारणी केल्यानंतर तुम्हाला या फवारणीचा रिझल्ट कसा मिळाला ते कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका।